नमस्कार, तुमचं सहर्ष असं स्वागत आहे आपल्या नवीन एपिसोडमध्ये. आता आजच्या एपिसोडमध्ये आपण कव्हर करणार आहोत की तुमच्या स्क्वॉटची स्ट्रेंथ, तुमच्या स्क्वॉटचा पी आर कशा प्रकारे वाढला जाऊ शकतो. मला खूप बऱ्याचशा माझ्या फॉलोअर्सने प्रश्न विचारले आहेत की सर आमच्या स्क्वॉटची स्ट्रेंथ वाढत नाही आहे. आता सर्वप्रथम स्क्वॉट काय आहे हे समजून घेऊयात. आता स्क्वॉट जो आहे तो फक्त लेगचा वर्कआउट नाही आहे. स्क्वॉट ही एक कंपाऊंड एक्सरसाइज आहे ज्यामध्ये तुमच्या नेक पासून ते खाली तळपायापर्यंत प्रत्येक अवयव सपोर्ट करतो. आता कसा करतो तर जेव्हा तुम्ही बारबेलला ग्रिप करता, तुमची रिस्ट, तुमचे फोर आर्म्स यूज होत आहे. जेव्हा तो बार तुम्ही पाठीवरती घेता तिकडे तुमची अप्पर बॅक इन्व्हॉल्ड आहे, तुमचा ट्रापेझिस इन्व्हॉल्ड आहे. ओके, जेव्हा तुम्ही स्क्वॉटला घेऊन मागे जाता तेव्हा तुमचे तळपाय, मग तुमचा जो फूट आहे तो इन्व्हॉल्ड आहे. जेव्हा तुम्ही त्या वेटला घेऊन खाली जाताय तिकडे तुमचा फक्त पायच यूज होत नाहीये, तर तुमची बॅक, तुमचा कोर, तुमचे हॅमस्ट्रिंग्स, तर सगळ्या लेगचा ग्रुप आणि अप्पर बॉडी ग्रुप, तर ते तुमच्या स्क्वॉटला सपोर्ट करतात. तर इकडे जर का तुम्हाला स्क्वॉटचं परफॉर्मन्स वाढवायचा असेल, तुम्हाला त्यामध्ये अजून ॲड ऑन वेट वाढवायचे असतील किंवा तुम्हाला एक बेस्ट हेवी स्क्वॉट मारायचा असेल, प्रत्येक महिन्याला जर का तुम्हाला त्याच्यामध्ये जर का इन्क्रीमेंट करायचं असेल, तर इकडे 3 असे एक्सरसाइजेस आहेत जे तुमच्या स्क्वॉटला अजून बेटर करतील. स्क्वॉट तर आहेच आहे, पण स्क्वॉट सोडून अजून 3 एक्सरसाइजेस आहेत. तर पहिला आहे तुमचा बॅक एक्सटेन्शन. तर बॅक एक्सटेन्शन कसं करायचं हेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिला एक्सरसाइज आहे आपला बॅक एक्सटेन्शन. दुसरा जो एक्सरसाइज आहे तो आहे गॉबलेट स्क्वॉट. गॉबलेट स्क्वॉट पण कसा परफॉर्म करायचा हे तुम्हाला सांगणार आहे मी. आणि तिसरा जो एक्सरसाइज आहे जो मोस्ट निग्लेक्ट केला जातो तो आहे काफ रेझस. ओके, तर याचं महत्त्वही सांगणार आहे मी प्रत्येक वर्कआउटचं की तो कशा प्रकारे तुमच्या स्क्वॉटला आणि तुमच्या ओव्हरऑल फंक्शनॅलिटीला तुम्हाला एक बेटर वेपर्यंत घेऊन जाईल. तर आता आपण जाऊयात स्क्वॉट सेक्शनमध्ये सर्वात पहिला मेन. ओके, आणि आपला आता वर्कआउट परफॉर्म करायला आपण सुरुवात करूया. सो हा आहे आपला पहिला एक्सरसाइज बॅक एक्सटेन्शन. तर मोस्ट जिममध्ये हे मशीन असतं त्याच्यामध्ये. तर यामध्ये जे आपण प्रिपरेशन करणार आहे या सेटचं ते मी दाखवतो. तर याचा जो सेटअप असेल तो बरोबर हिपच्या स्ट्रेट लाईनला असेल, म्हणजे जो आपले फ्लेक्सेस आहेत तिकडे. देन तुमच्या स्ट्रेंथच्या हिशोबाने तुम्ही वेट पिक करायचं आहे. तर यामध्ये इथून वेट खाली घेऊन इथून खाली जायचं अँड जस्ट कम अप. अगेन सेम कम अप. वरती होल्ड ठेवायचा 2 to 3 सेकंड्स, कंट्रोल करून खाली जायचंय. देन फास्ट वरती यायचं, होल्ड ठेवायचं 2 to 3 सेकंड्स. सो तुमचा लोअर बॅक जास्तीत जास्त इकडे कॉन्ट्रॅक्ट होईल आणि तुम्ही तो मसल फील करा. देन परत खाली जायचंय. देन अगेन सेम वरती, देन अगेन सेम खाली, देन अगेन वरती. सो होल्ड इम्पॉर्टंट आहे आणि कंट्रोल हा इम्पॉर्टंट आहे. आणि हे जे आपण करू शकतो मॅक्स 12 ते 15 रेपिटेशन, टोटल सेट्स 5. तर हा झाला आपला पहिला वर्कआउट बॅक एक्सटेन्शन. आता नेक्स्ट वर्कआउटकडे आपण जातोय, तो आहे गॉबलेट स्क्वॉट्स. आपला सेकंड वर्कआउट आहे तो आहे गॉबलेट स्क्वॉट. आता गॉबलेट स्क्वॉटसाठी आपल्याला लागतो एक डंबल सिंगल. तर तुम्ही तुमच्या स्ट्रेंथनुसार घेऊ शकता. तर त्याला अशा प्रकारे इकडे प्लेस करायचा आहे. ठीक आहे, जो बॉडीच्या कनेक्ट पाहिजे. त्यानंतर जो डिस्टन्स असेल तो थोडासा कमी असावा. ठीक आहे, जो आपण नॅचरल वॉक डिस्टन्स असतो. तर त्यानंतर स्ट्रेट कंट्रोल करून खाली बसायचं. मॅक्सिमम रेंज ट्राय करायचं घ्यायला. अँड देन अप. अगेन सेम खाली जाताना तुम्हाला कंट्रोल करायचं आहे बॉडीला. देन जस्ट कंट्रोल 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 कंट्रोल, सिट, होल्ड फॉर सेकंड्स अँड अप. सेम याचे पण 12 ते 15 रेपिटेशन्स करायचे. फक्त यामध्ये प्रत्येक रेपिटेशन हा कंट्रोलमध्ये अटेम्प्ट झाला पाहिजे. आणि त्यानंतरचा नेक्स्ट जो वर्कआउट आहे तो आहे काफ रेझस. हा मोस्टली मी लेग प्रेसवरती परफॉर्म करतो, याने मला जास्त कॉन्ट्रॅक्शन मिळतं. आणि हा जो वर्कआउट आहे तो मोस्टली निग्लेक्ट केला जातो लोकांकडून, पण तुमच्या फूटच्या स्टेबिलिटीसाठी हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. आणि तुमच्या फूटला स्टेबल करणं हे 2 मसल्सचं काम आहे. एक आहे टिबियालिस अँटिरियर आणि सेकंड जो आहे तो आपला गॅस्ट्रोनेमियस आणि सोलियर, जे काफचे मसल ग्रुप्स आहेत. तर याला ट्रेन करताना सर्वात एक बेसिक गोष्ट आहे की जेव्हाही आपण याला पुश करतो, पुश करून मॅक्सिमम रेंज आपल्याला अटेम्प्ट करायची आणि तिकडे होल्ड ठेवायचं. मिनिमम 3 to 4 सेकंड्स इकडे होल्ड पाहिजे. तर अगेन कंट्रोल, अगेन पुश, अगेन सेम कंट्रोल आणि अगेन पुश. अशा प्रकारे याला अटेम्प्ट करायचं. आणि याची पण जी रेप रेंज असेल ती ऑलमोस्ट अराउंड आपण 12 ते 15ची ठेवू शकतो. अगेन इकडे वेट मॅटर करत नाही. वेट हे तुमच्याप्रमाणे काय, कारण की हे असिस्टिंग एक्सरसाइजेस आहेत. तर इकडे वेट नाही वापरायचं, इकडे टेक्निक आणि इकडे तुम्हाला प्रॉपर त्या मसलला टेन्शन फील करायचं आहे. आणि मॅक्सिममली हे जे आहेत ते एकदम ॲक्टिव्ह आणि स्लो मुवमेंटमध्ये घ्यायचं. तर आता
तर पायामध्ये जे आपला हिप डिस्टन्स आहे तो घ्यायचा, स्लाइटली टोजला इनसाइड डिव्हिएट करायचं आणि त्यानंतर आपण याला कंट्रोलमधून खाली घेऊन प्रेस करायचं आहे. पुश करून इकडे होल्ड करायचं आहे. होल्डने तुमचा काफ अजून जास्त कॉन्ट्रॅक्ट होईल आणि तुम्हाला अजून चांगलं टाइम अंडर टेन्शन तिकडे फील होईल. देन अगेन कंट्रोल, अगेन प्रेस, अगेन सेम कंट्रोल, अगेन प्रेस आणि होल्ड. होल्ड हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. देन अगेन बॅक अँड पुश.